होत आहे। मधल्या कालावधीमध्ये थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढवत आहोत। पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक बातम्यांसमोर येत होत्या की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय। आता एक नवीन बातमी समोर होते, वृत्तपत्रामध्ये छापून आली की ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीसमध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नींनी देखील पोलीस एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून 2024 मध्ये ही योजना झाली। 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले। सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून किंवा त्याच्याही आधीपासून जसं जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे। 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये म्हणजे सरकारी तिजोरीमध्ये परत घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 6-8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे। आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाही आहे। तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो। जसं जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला डेटा मिळाला नमो शेतकरी योजनेचा, साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीने त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला। तसंच सेवार्थाचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला। काही वेळेला असं होतं की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार म्हणजे वर्तमानपत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे। आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो। जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता तिथं काही अशा केसेस आहेत जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं। नंतर स्वतःची स्वतंत्र अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला। आता त्या सगळ्या याच्यामध्ये ही ई-केवायसीची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबरपर्यंत एकदा ई-केवायसी झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत। आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलं आहे। ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे। पण ही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे ही रक्कम काही जमा झाले का किंवा त्याचा काही अंदाजित आकडा आहे का? अंदाजित म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला, सेवार्थी खरं तर 8,000 पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2.5 हजारचा आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली। साधारणपणे फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे। सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर स्वइच्छेने त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे। जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे। त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही, ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ती शासन जमा होते। नाही ही प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे ही कसं आहे जसं आता तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात।
त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात. जसं 65 वय च्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू आहे ते नोव्हेंबरमध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो. आणि जसे जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात, इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते, त्या पद्धतीने ती प्रोसिजर ही पार पडत असते. पण मराठवाड्यातील ज्या महिला ज्या आहेत त्यांची कागदपत्र गहाळ झाली आहेत त्यांना सरकार कशा पद्धतीनं मदत करते? म्हणजे कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होता, त्यांना कशा पद्धतीनं मदत होते? एक तर आपण याआधी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय काय त्याच्यामध्ये त्यांनी कागदपत्री कुठली गमावलेली आहेत किंवा काय काय नुकसान झालेलं आहे. आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे. कारण आत्ता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जात असतो आणि म्हणून हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. लाडक्या बहिणींचा नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे. बघू शकता महिला आणि बालविकास विभागाचा 18 नोव्हेंबर 2025चा हा GR प्रसिद्ध झालेला आहे. ह्या GRची PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबद्दल तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी मोठी या ठिकाणी खुशखबर आहे. अखेरकार या ठिकाणी GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. बघू शकता काय म्हटलं या GR मध्ये, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरद्वारे म्हणजे DBTद्वारे आर्थिक लाभाची रक्कम त्यांना जमा करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि त्याचं प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता eKYC प्रक्रिया करण्यास 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेली नैसर्गिक आपत्ती तसेच योजनेच्या पात्र लाभार्थ्यांकडे त्यांच्या पती किंवा वडिलांच्या मृत्यू झाल्यामुळे त्यांचे आधार क्रमांकावर OTP प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचण व या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी महिलांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्याचे निदर्शनास आल्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता या ठिकाणी eKYC प्रक्रियेस मुदत वाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर बघू शकता मुदत वाढ देण्यासाठीचा हा GR सध्या प्रसिद्ध झालेला आहे. तर काय झालं आहे बघा, शासनाचं परिपत्रक निघालेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी eKYC माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याकरिता दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. तर बघा 31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे असं या GR मध्ये म्हटलं आहे. 2 नंबरला म्हटलं आहे की या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे eKYC करावे व तदनंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत जमा करण्यात यावी.
तर बघा, वेबसाईटवरती हा ऑप्शन आलेला नाही ऑनलाईनसाठी, परंतु तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे या ठिकाणी तुमचं जे पण कागदपत्र असतील ती जमा करायची आहेत, ज्याच्यामध्ये महिलांचे वडील किंवा पती आहेत नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे अशा लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी हे ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. अंगणवाडी सेविकांनी त्यांच्याकडे लाभार्थी महिलांकडून दाखल केले गेलेल्या प्रमाणपत्राची तपासणी करून त्या लाभार्थी महिलांना त्यांचे पती अथवा वडील यांची KYC करण्यापासून सूट देण्यास पात्र असल्याची शिफारस बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे CDPO, बघा तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे CDPO असतात, यांच्या मार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी किंवा तालुक्याच्या ठिकाणी हे CDPO असतील त्यांच्या मार्फत जिल्ह्याच्या ठिकाणी महिला आणि बाल विकास विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे दाखल करावी. तदनंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आयुक्त महिला व बाल विकास यांच्या मार्फत शासन याबाबतची शिफारस करावी. बघा जिल्ह्याच्या ठिकाणावरनं नंतर जे आयुक्त आहेत म्हणजे त्या ठिकाणी महिला आणि बालविकास विभागाकडे याची शिफारस आयुक्त करतील. अशा पद्धतीने ही प्रक्रिया राबवण्यासाठीची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे आणि याचा प्रत्यक्षामध्ये GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. तर ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी KYC करण्यासंदर्भातली अडचण येत होती, ज्याच्यामध्ये आधार क्रमांक कोणाचा टाकायचा त्यांच्याबद्दलची आता या ठिकाणी ही प्रोसेस जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याचा सविस्तर हा GR देखील प्रसिद्ध झालेला आहे. तर सदर शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. बघू शकता हा GR तुम्हाला पाहायला भेटेल. तर बघा आता लाडक्या बहिणींनो KYC बद्दल तुम्हाला या ठिकाणी ही महत्त्वाची आणि मोठी बातमी होती, ती म्हणजे तुमची KYC आता 18 नोव्हेंबरपर्यंत नाही तर तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला ही KYC ची प्रक्रिया जी आहे ती करता येणार आहे. तुमची मुदत वाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर तुमची KYC करण्यासाठी तुम्हाला आता मुदतवाढ भेटलेली आहे, त्याच्यामुळं 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला KYC करून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला आता 16वा हप्ता भेटलेला असेल जो की तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ होता. त्याच्यानंतर आता तुमचा हा 17वा हप्ता म्हणजे सध्या जो मंथ चालू आहे तो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला भेटणार आहे. तर सध्या मागच्या 5 ते 6 महिन्यापासून आपण जर बघितलं तर प्रत्येक महिन्याचा लाभ तुमचा या ठिकाणी लेट होत आहे. त्या महिन्यामध्ये हा लाभ न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटत आहे. म्हणजे तुमचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा लाभ देखील तुम्हाला या महिन्यामध्ये म्हणजे नोव्हेंबर एंडिंगपर्यंत येण्याची शक्यता कमी आहे, कारण की याचा निधी वितरणाचा GR देखील अजून प्रसिद्ध झालेला नाही. जवळपास या ठिकाणी पूर्ण महिना संपत आलेला आहे, तरी देखील लाडक्या बहिणींचा हा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा लाभ देण्याचा GR जो येत असतो निधी वितरणाचा तो अजून आलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी तुमचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ भेटण्याची शक्यता असू शकते. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सध्या आपण जो हा नवीन GR प्रसिद्ध झालेला आहे त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट बघितलेली आहे. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.